अक्षय आडेल आणि स्वागत आहे तुमचं अक्षय आदिवासी ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, मागे बघत असाल आसरी किल्ला किंवा गड आहे। या गडावर जे शिवाजी महाराजांच्या काळात जे वस्तू किंवा गोष्टी घडवून ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, आता पुढे जायला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चला मित्रांनो, तर ते रस्त्यावर यांना ताण लागली ही फार। आम्ही पाणी पण आणलेलं आहे ना, पाणी आहे आता वरते आपले वरते जाऊन मस्त थंडे कुंडातलं पाणी पियाचं आहे। आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि अजून जात आहे फार लांब आणि भूक लागलेली आहे, पण पाणी सुद्धा काय आम्ही आणलं नाही। आपले आता वरतेच जाणं थंडे कुंडातलं पाणी मस्त पिऊ थंडा। डोंगर देवाजवळ पोहोचलेलो आहे आणि वरती जाण्याच्या अगोदर आपण वाघोबा देवाला नारळ फोडू, कारण आपला मित्रांनो चप्पल बुट इकडेच काढू। तर मित्रांनो, नारळ फोडून झालेला आहे आणि आता आपण वरती जायची सुरुवात करणार आहे। तर चला मित्रांनो, तर मित्रांनो वरती जाण्यासाठी हे बघा पायरी लावलेली आहे, ह्यालाच आपण चढून जाणार आहोत। मित्रांनो, माझे टीमचे 2 माणूस आहेत ते पुढे चढलेले आहेत। तर चला मित्रांनो, आपले पण जाऊ पुढे। तर मित्रांनो, पहिले ही लिसन नसायची, कारण प्रत्येक जणाला चढता येत नाही म्हणून ही लिसन लावली आता। नाहीतर पहिले आम्ही ह्या दगडातूनच गेलेलो किती वेळा। मित्रांनो बघा, वरती बघा कसं आहे मित्रांनो। मित्रांनो, हे पायऱ्या आता लावलेल्या आहेत काही वर्षांनी, 3-4 वर्ष झाली असतील या पायऱ्या लावून।
तर पहिले मित्रांनो ह्या बघा, ह्या दगडीतून ह्या दगडाला धरून चढायला लागते पहिले. मित्रांनो लिसन काय अजून खपत नाही, वरती गेलेलं नाही आपण. मित्रांनो चढलो आपण वरती आणि तुम्हाला मी दाखवतो खालचा नजारा, जबरदस्त. तर इथेशी पडला ना माणूस गेला. तर मित्रांनो आपण वरती चढलेले आहेत आणि इकडनं जाऊ थोडा वेळ, तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो हे बघा, इथून तुम्हाला मी दाखवतो. इथूनशी आपले चढलो बघा लिसन. आणि थोड्याच पुढे गेल्यानंतर जे शिवाजी महाराजांच्या काळातली शिवाजी महाराजांची बोलतात टोपी तुम्हाला मी दाखवतो. शिवाजी महाराजांची टोपी. तर मित्रांनो फायनली आपले आलो शिवाजी महाराजांच्या टोपी जवळ. ही बघा. तर मित्रांनो हे बघा, मित्र इकडनं जातो, तुम्हाला मी दाखवतो. बघा नजारा मित्रांनो. हा नानोली गाव दिसतो, हा दिसत आहे. नानोली गाव आहे. इकडनं बरमपूर आहे आणि तिकडची चिचपाडा. मस्त खूप सुंदर नजारा आहे मित्रांनो. आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. ह्या पायऱ्या दिसतात, इकडनं जायचं आहे आपल्याला मित्रांनो. चला. तर मित्रांनो थोड्याच वेळेला आपले पोहोचणार आहे वरती सपाट जागेला, मैदानात. तर मित्रांनो हे बघा, थोडंसंच राहिलेलं आहे आणि आपले टीमचे 2 मेंबर आहेत, ते पुढेच गेलेले आहेत. मित्रांनो मी मागे आहे, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो चढून थकवा मारला, पण थकलो. आणि पाणी पण करून काही पाणी आणले नाही, म्हणून आपल्याला कुंडावरच जावं लागेल. कारण तिथे थंड पाण्याचं कुंड आहे मस्त, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघा. तर मित्रांनो आसऱ्यावर आल्यावर वरती पहिले ते 1-2 कुंड लागतात, हे तुम्हाला मी दाखवतो. तर बघा मित्रांनो, हे पहिलं कुंड लागते बघा मित्रांनो. मस्त गारगार पाणी आहे त्याच्यात. आणि दुसरं कुंड तर मित्रांनो हे दुसरं कुंड आहे, हे बघा. आणि तिसरं कुंड आहे ते दाखवतो, ते पण तुम्हाला. मित्रांनो हे बघा, हे तिसरं कुंड आहे. तर मित्रांनो हे कुंड आहेत, हे लगातार 2-3 कुंड आहेत. ह्या कुंडातलं पाणी पियाचं नाही, कारण वडील जे सांगतात ते हे माकडासाठी अंग धुवाय, माकडांना अंग धुवायसाठी आहे ते, असे वडिलांचे म्हणतात वडील. कारण हे 2-3 कुंड आहेत, हे आपल्याला पिण्यासाठी नाही, पिण्यासाठी दुसरं आहे. तर मित्रांनो तिकडे आपले मागे 2-3 कुंड बघितली, ते पिण्यायोग्य पाणी नाही आपल्यासाठी होतं, म्हणून आपल्याला जे पिण्यासाठी कुंड बनवलेलं आहे तिथं आपण जात आहे. मित्रांनो बघा, थोड्याच वेळानं आपले कुंडाजवळ पोहोचन. मित्रांनो व्हिडिओला परत बघत राहा. तर मित्रांनो हे पहिलं कुंड आहे, ह्याच्यातलं पण पियासाठी नाही पाणी आहे. मित्रांनो दुसरं कुंड बघा, हे पण पियासाठी नाही आहे. मित्रांनो पियासाठी जे पाणी कुंड बनवलेलं आहे ते पुढे आहे थोडं. मित्रांनो
बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ. तर मित्रांनो हे बघा माझे टीमचे 2 माणूस, कारण ते पहिलेच आलेले होते पुढे आणि ते पूर्णपणे उभावून काबागीर होतील म्हणून त्यांनी कपडे काढून ठेवले आणि आता दुपारचे जेवण बनवण्यासाठी पाणी भरायला लागलेले आहेत. तर मित्रांनो हे बघा, हे पिण्याचे कुंड, थंडे पाण्याचे गारगार पाणी याच्यात असते. तर मित्रांनो पाणी भरून आता आम्ही जेवण बनवण्यासाठी पाणी घेऊन जात आहे. तर मित्रांनो भेटूया तिकडे. तर मित्रांनो दुपारचं जेवण झालं आहे आपला तयार आणि मित्रांनो आम्ही घरचे गावठी कोंबडा घेऊन गेलो होतो, त्याच्यात टाकला शेंगाच्या शेंगा आणि मित्रांनो आता आम्ही थोडासा लेट झाला जेवण म्हणून आता आम्ही जेवण घेतो आणि नंतर भेटूया. तर फायनली मित्रांनो दुपारचं जेवण झालेलं आहे आमचं आणि आम्ही आलेलो आहेत आता भुईगराजवळ. तर मित्रांनो भुईगरात काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला मित्रांनो बघूया काय काय आहे. तर मित्रांनो इकडे बाहेरच मस्त लाद्या बनवलेल्या आहेत आणि तिकडे बसायसाठी मस्त जागा आहे हे बघा. आणि मित्रांनो चला आत बघूया काय काय आहे. तर मित्रांनो आत पण मस्त आहे हे बघा, इकडे बसायसाठी झोपायसाठी पण मस्त आहे. तर मित्रांनो इकडे एक देवीचा फोटो लावलेला आहे आणि त्याची मागे पण आहे. तर मित्रांनो इकडे बघा शिवाजी महाराजांनी मस्त कोरून ठेवलेले गुफासारखी आहे, रूम सारखा आहे. तर मित्रांनो आणि इकडे एक शिवाजी महाराजांचा फोटो पण लावलेला आहे आणि वरती बघा मस्त मित्रांनो आपल्या घरात असते तसा हत्ती बनवून कोरून ठेवलेला आहे. तर ह्याच्यातनं पावसाळ्यात थोडा पण पाणी येत नाही मित्रांनो. तर मित्रांनो या आतला आपण बघितला, आता बाहेरचे जे काय काय आहे ते बघूया. तर मित्रांनो तोफ पण आहे, तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो तोफ बघू. इकडे बघा मित्रांनो 3 तोफे आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोफ. बघा मित्रांनो ही पहिली तोफ, इकडे आहे दुसरी तोफ, ही छोटीशीच आहे ही बघा मित्रांनो. आणि त्याची एक याला काय सांगतात बैलगाडी ती पण आहे मस्त. आणि ही एक त्याची गाडी आहे बैलगाडी सारखी, त्याच्यावर तोफ नाही ठेवलेली आहे. आणि मित्रांनो इकडे एक आहे खाली ही बघा मित्रांनो. आणि या भुईगराच्या वरती 2 झेंडे पण लावलेले आहेत, एक आहे शिवाजी महाराजांचे, दोन्ही पण तेच आहेत. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत तळ्यात, पाणी आहे का नाही ते बघायसाठी. तर मित्रांनो तिकडे जाऊन चला बघ. तर मित्रांनो तळ्याजवळ आम्ही आलेलो आहे, तर चला बघूया त्याच्यात पाणी आहे का नाही, किती आहे पाणी आहे का नाही ते चला बघूया. तर मित्रांनो ह्या साईडला बघितलं तर मस्त आहे नजारा बघण्यासाठी. थोडा आपल्या जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. मित्रांनो बघूया. तर मित्रांनो हे गाव दिसत आहे ते मेंढवण आहे, मेंढवण गाव हे आहे.
आणि इकडनं बघितलं तर हे खडकोना गाव. तर मित्रांनो तुम्हाला मी इकडनं या साईडचं दाखवतो थोडासा. तर मित्रांनो हे फारच खोल आहे, हे बघा. हे मित्रांनो इकडे हा हायवे दिसतो. तर मित्रांनो बघा तुम्ही, मित्रांनो हा हायवेला गाड्या जात असताना इकडनं बघितलं तर मध्ये डोंगर आहे आणि ह्या बाजू ह्या साईडने पण गाडीचा बघा किती ट्रॅफिक लागलेली आहे. तर मित्रांनो चला जाऊ आता थोडंसं पुढे. तर मित्रांनो थोडंसं पुढे आल्यावर हे बघा दगड कसा इथे फाटलेला आहे, चीर गेलेली आहे त्याला. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्णपणे फाटलेला आहे मित्रांनो बघा. मित्रांनो तर हा विजेमुळे दगड फाटलेला असेल काय दुसऱ्या कारणामुळे मला पण एवढं माहीत नाही. सांगतात गावातले लोक काही वीज पडलेला होती इथे म्हणून तो दगड फाटून गेला असं. मित्रांनो मला माहीत नाही एवढं. तर चला मित्रांनो पुढे जाऊया. तर मित्रांनो आधी आपण होतो त्या साईडला आणि ह्या साईडला बघितलं तर मित्रांनो इकडनं छोटंसं मैदान आहे इथे. तर चला मित्रांनो बघूया. मित्रांनो छोटंसंच मैदान आहे हे बघा आणि तिथे 2 झेंडे लावलेले आहेत. तर मित्रांनो चला जवळून जाऊन बघूया. तर मित्रांनो हे बघा आल्यावर मस्त 2 झेंडे आहेत आणि मित्रांनो बघा खांब आहे, खांब बघा एक डबा आहे आणि त्या डब्यात सिमेंटने गाडलेला आहे खांब हा बघा मित्रांनो आणि वरती झेंडा आहे बघा. मित्रांनो चला बघूया पुढचा झेंडा. तर मित्रांनो इकडे आल्यावर बघूया मित्रांनो आणि इथं वारा जास्त आहे म्हणून झेंडा हिलत आहे हा बघा. आणि ह्या साईडला हायवे आहे तो बघा तिकडे. तर मित्रांनो चला अजून थोडासा पुढे जाऊ आणि पुढचा बघूया. चला मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल हा हायवे आणि हायवेच्या साईडला हा बघत आहेत खडकोना गाव. तर मित्रांनो खडकोना हा गाव आहे आणि वाडा खडकोना म्हणतात म्हणून वाडा त्याचे थोडा पुढं आहे आणि हा खडकोना. कारण मित्रांनो इथेशी जास्त चांगला दिसत नाही कारण इथे धुकट निघालेला आहे सफेद सफेद हा बघा धुकट. त्याच्यामुळे मित्रांनो चांगला दिसत नाही. तर मित्रांनो आम्ही सकाळपासून आसिरी गडावर किंवा किल्ल्यावर आलेले होते आणि जे माझ्याबरोबर जे माझे 2 मित्र आहेत ते थकलेले आहेत म्हणून आता आम्ही घरी जायला निघालेलो आहेत. तर मित्रांनो पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत लिसणीजवळ आणि आता उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो चला उतरायला लागलेले आहेत आम्ही. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि फायनली आम्ही आसिरी गडावरून उतरलेलो आहेत. तर मी आणि माझे 2 मित्र आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवू.
तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो बाय.